भाजपा अळावद नगरीतर्फे अळावद ग्रामपंचायत सन्मान्य पंचमंडळाचे सदस्यांतर्फे ताई साहेबांचा सन्मान माळीवाडा पंचमंडळ ताई साहेबांचा सन्मान करतायत। यानंतर मी एक संरक्षण संस्था अळावद येथील व्यापारी संघटना सन्मान्य संचालक मंडळ ताई साहेबांचा सन्मान महर्षी वाल्मिक ग्रुप त्यांचे चिरंजीव आणि सूत गिरण्याचे तज्ञ संचालक वजाहत अलीभाई काझी यानंतर इम्प्रेसर ताई साहेबांचा हॅलो पार्टीचे सर्व कार्यकर्ते वरिष्ठ सर्व पदाधिकारी आणि सगळे आपले ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच सगळ्यांचे आपले खूप खूप मनापासून मी आभार मानते की आज आपण सगळ्यांनी वेळेवर सगळ्यांनी इथे उपस्थित राहून आज माझा सत्कार केला। आणि सगळ्यात महत्त्वाचं की आज पूर्ण लोकसभेमध्ये आपल्या चोपडा तालुक्याने नेहमीप्रमाणे सर्वात जास्त लीड आपल्याला दिलेला आहे ह्या लोकसभेमध्ये सुद्धा। आणि चोपडा तालुक्यामध्ये पण अळावदने जास्त लीड दिलेला आहे, त्याच्यामुळे तुमचे डबल आभार मी सगळ्यांचे मानते। आज माझ्यासाठी पण खूप मोठा एक म्हणू शकतो एक संधी आहे। आपले सगळ्यांचे आशीर्वाद तिसऱ्यांदा माझ्या सोबत राहिले, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मंत्री पदाची पण मला संधी मिळालेली आहे। कारण की बऱ्याच वेळा असं होतं की आज आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघतोय की एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये पण आपल्या मतदारसंघातल्या लोकांनी कुठेही माझी साथ सोडली नाही। भरभरून मतदान देऊन जो रेकॉर्ड 2014चा होता 19चा होता तोच रेकॉर्ड कायम आपण सगळ्या लोकांनी ठेवला। हे खूप विशेष बाब संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी सुद्धा आहे। कारण की सुरू आहे अळावद ते ग्रामीण रुग्णालय हे व्हावं असं नागरिकांची या ठिकाणी मागणी आहे। अळावद हे मोठं गाव आहे, याची लोकसंख्या विचारात घेता ग्रामीण रुग्णालयासाठी शासन विचाराधीन आहे। शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ग्रामीण रुग्णालय आपल्याला सुरू करतो केलेलं आहे, तर ते संदर्भातही मी पाठपुरावा करते आणि ते लवकरात लवकर ते मंजूर करून घेते। कारण की दवाखाना मंजूर झाल्यानंतर तिथं स्टाफ पण असणं गरजेचं आहे, तर तो स्टाफ आणि दवाखान्यासाठी पैसे ते आपण मंजूर करून त्याचंही काम मी लवकरात लवकर सुरू करायला लावते। तुमचे काय सगळ्या चर्चा ज्या सुरू होत्या, पण ह्या सगळ्या चर्चेंवर कुठे ना कुठे फुल स्टॉप लावायचं जे काम केलं असेल तर सगळ्या जनतेने केलेलं आहे। कारण की उमेदवारी मिळाल्यापासून तर निवडून आल्यापर्यंत सगळी जबाबदारी तुम्ही सगळ्या लोकांनी घेतली आणि सगळ्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे। असं कोणताही समाज नाही की त्या समाजात असेल, सगळं म्हणजे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते। वातावरण जरी त्यावेळेस खूप वेगवेगळ्या पद्धतीने इथे मतदारसंघामध्ये केलं जात होतं, पण जनतेने त्या वातावरणावर कुठेही विश्वास न ठेवता एक विकासाच्या बाजूला एक चांगल्या नेतृत्वामध्ये देशाचं काम केलं पाहिजे आणि म्हणून आदरणीय मोदी साहेबांना सुद्धा तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवण्यासाठी आपण सगळ्या लोकांनी हे योगदान केलेलं आहे। मतदारसंघामध्ये सिंचनाचे कामं असतील, शेतकऱ्यांचे असतील, रस्त्याचे आपला नॅशनल हायवेचा खूप मोठा प्रलंबित विषय आहे तो असेल, युवकांसाठी असेल, महिला बचत गटांसाठी असेल, ह्या सगळ्या कामांवर जास्तीत जास्त भर देऊन येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये मला काम करायचं आहे। नक्कीच आता केंद्राची जबाबदारी वाढलेली आहे। 4 दिवस दिल्लीला राहायचं, 1 दिवस बाकीच्या राज्यांचा प्रवास करायचे, 2 दिवस मला मतदारसंघात मिळणार आहे। आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की जवळपास आपले 1400 गावं आहे आणि आधीपासून 10 वर्षापासून जी परंपरा मी ठेवलेली आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत गावापर्यंत मी पोहोचायचा आधीपासून प्रयत्न केलेला आहे। पण ह्यामध्ये आता कुठे ना कुठे माझाही वेळ कमी होणार आहे, पण तुम्ही कोणी लोकांनी गैरसमज न करून कामामध्ये मी कुठेही मागे राहणार नाही, 100% काम करायचा प्रयत्न करणारच आहे। पण नक्कीच थोडं माझं
संपर्क किंवा येण्याचं प्रमाण थोडंफार कमी होईल, पण आपण कृपया करून कोणी गैरसमज करू नये. प्रयत्न तोही मी करेल की निदान 3-4 महिन्यातनं एक वेळा तरी मला म्हणजे मोठ्या मोठ्या गावांना तरी भेटी देता